जो आपल्या चुकांमधून शिकतो तोच हरल्यानंतरही जिंकतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आन्सर आलेली आहे आणि त्याच्यानंतरचा जर स्कोर पाहिला किंवा जर प्रतिक्रिया पाहिल्या एकूणच सगळ्या विद्यार्थ्यांच्या, सगळ्या वॉरियर्सच्या, तर संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण एक गोष्ट जी मला बाकी सगळे जेवढे पण विद्यार्थी आहेत जे की मेसेज करत आहेत किंवा जे पण डिस्कशन चालू आहे त्याच्यामधून जे एक समजलेलं आहे त्या गोष्टीबद्दल थोडंसं बोलणार आहे मी. आणि याच्यातून आपण काय शिकायचं, म्हणजे जर एखाद्याचा स्कोर कमी आला असेल तर याच्यातून काय शिकायचं आणि पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी 30 दिवसांचं नियोजन, म्हणजे जी कंबाईनची ग्रुप सी एक्झाम आहे तर त्यासाठी आपल्याला इथून पुढे बरोबर 30 दिवस मिळतात. तर या 30 दिवसांमध्ये एक्झॅक्टली काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा कुठले घटक आहेत, कुठले पॉईंट आहेत जे तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे चांगला अभ्यास असतानाही, टेस्ट सिरीजमध्ये चांगलं परफॉर्म केलेलं असतानाही ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे, त्याच्यामधले मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत त्यांचा प्रॉब्लेम काय आहे किंवा कशामुळे मार्क्स कमी आलेले आहेत याच्याबद्दल मी थोडंसं डिस्कस करेन. आणि हे खूप वेळा असंच घडतं, ज्याच्याबद्दल मी या पाठीमागे खूप वेळा बोलले आहे. एक तर एक्झामचा जो स्ट्रेस असतो किंवा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे स्वतःला कंट्रोल करणं किंवा तिथे येणाऱ्या विचारांवरती नियंत्रण ठेवणं हे बऱ्याच जणांना अवघड जातं आणि त्याच्यामुळेच स्कोरवरती कुठेतरी निगेटिव्ह परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांचे जे आपण करेक्ट आन्सर म्हणतो तर 50, 55, 53 या दरम्यान करेक्ट आलेले आहेत, मात्र निगेटिव्हमध्ये अगदी 10-10 मार्क्स, 12-12 मार्क्स गेलेले आहेत. म्हणजेच ज्यांनी अटेम्प्ट खूप जास्त केला, इव्हन माझे काही विद्यार्थीसुद्धा आहेत ज्यांना मी वारंवार सांगितलं होतं की जे तुम्हाला 100% माहिती आहे ते तुमच्याकडून सोडवायचं राहून नाही गेलं पाहिजे आणि दुसरा तुमचा फोकस असला पाहिजे मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील, ना की माझा मॅक्झिमम अटेम्प्ट कसा होईल. आणि बऱ्याच जणांना हे तिथे जे शेवटचे 4-5 मिनिट असतात, म्हणजे माझ्या काही वॉरियर्स तर म्हणतात सुद्धा की शेवटचे 4-5 मिनिट जे असतात तेच आपला घात करतात. आणि असं बऱ्याच जणांचं झालं की शेवटच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये खूप काही राहिलं आहे का किंवा मग एवढं सोडवून पुरेसं होईल का असं म्हणण्याच्या नादात अटेम्प्ट अगदी 85-90कडे गेल्या आणि मग त्याच्यापैकी 40-45 चुकलेले आहेत. आणि याचा डिरेक्टली परिणाम जो आहे तो रिझल्टवरती होतो, कारण तुमचे करेक्ट आन्सर एवढे आलेले असतात की तुमचे निगेटिव्हमध्ये जर 3-4 गेले तरीसुद्धा तुम्ही ॲटलिस्ट STI PSAला क्वालिफाय होऊ शकला असतात, एवढा तुमचा स्कोर आला असता. पण जास्त सोडवण्याच्या हव्यासामध्ये एवढे निगेटिव्हमध्ये गेले की आता कुठल्या पोस्टला आपण क्वालिफाय होऊ की नाही होऊ, किंवा काही जणांचं तर म्हणजे अगदी शक्यताच संपून गेली, असं सुद्धा बऱ्याच जणांचं झालं आहे. तर ते कंट्रोल करता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अगोदरपासून प्रॅक्टिस असणं, म्हणजे बरेच जण असंही म्हणतात की घरी टेस्ट सोडवली तर म्हणजे फायदा होतो, पण तिथे गेल्यानंतर काय ते वेगळंच होत असतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण या ज्या चुका तुमच्या झालेल्या आहेत तर चुकांमधून तुम्ही शिकता काय हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे कालची रात्र ही खूप जणांसाठी टेन्शनची असेल, ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे त्यांनी आता पुढे मेन्सची तयारी सुरू केली नसेल तर तुम्ही करायला पाहिजे. बट ज्यांना असं वाटतं की आपला स्कोर फार कमी आला आहे, आपलं नाही होऊ शकत यावेळेला, तर त्यांनी लगेच म्हणजे अगदीच टोकाचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही आहे. ग्रुप सीसाठी काय करायला पाहिजे, ग्रुप बीमध्ये काय चुका झाल्या, तर चुका समजून घेऊन आता ग्रुप सीची तयारी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी 30 डेजचा एक प्लॅन जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की तुम्हाला एक्झॅक्टली फोकस काय करायचं आणि हे कशावरून फोकस करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जसं मी यापूर्वी खूप वेळा जेवढे पण व्हिडिओज अपलोड केले तर त्याच्यामध्ये मी कुठला तरी एक प्रूफ तुम्हाला देतच असते की हे मी कशाच्या आधारावरती बोलते. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी कशाच्या आधारावरती सांगते की तुम्ही हे फॉलो करा तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सगळ्यात पहिल्यांदा तर सिलॅबस जो आहे आयोगाचा तो तुम्हाला माहितीच असला पाहिजे. फक्त एवढं माहीत असणं पुरेसं नाही की मला इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, हे सगळं वाचायचं एवढं डोक्यात असून फायदा नाही. एक्झॅक्टली सिलॅबसमध्ये काय पॉईंट आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण इन जनरल जरी आत्तापर्यंत आपल्याला माहिती असेल की इतिहासमध्ये हा एवढा पार्ट येऊ शकतो आणि तो मी करेन, तरीसुद्धा जर तुम्ही 2020ची कंबाईन प्री जी झाली तेव्हापासून जर तुम्ही पाहिलं
तर आयोगाने एक्झॅक्ट सिलेबसमधले काही पॉईंट जे आहेत ते फोकस केलेले आहेत. म्हणजे यापूर्वी जसं इन जनरल आपण वाचत होतो तर त्या पद्धतीने किंवा ज्या गोष्टी आपण जास्त फोकस करत होतो, अर्थात त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर PYQच्या आधारित आपण करत होतो, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात. मात्र त्यातही अजून सिलेबसमध्ये आणखी खोलामध्ये जाण्याची आयोगाला, म्हणजे आयोगाच्या आत्ताच्या पॅटर्ननुसार आपण पाहू शकतो की आयोग आणखी खोलामध्ये जात आहे सध्या. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबस वाचला तर प्रत्येक विषयाच्या सिलेबसमधून तुम्हाला काही की पॉईंट्स, कीवर्ड्स त्या सिलेबसमध्ये मिळतात. ते व्यवस्थित वाचायचेत आणि समजून घ्यायचेत. फक्त सिलेबस माहिती असला पाहिजे म्हणजे पाठ करणं असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचं आकलन करून घ्या की याच्यामध्ये कुठला पॉईंट मला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा कुठला पॉईंट म्हणजे कुठला अभ्यास किंवा कुठली गोष्ट तुम्हाला करायची असेल या 30 दिवसामध्ये, कशावरती फोकस करायचं असेल तर हे बरेच जण या गोष्टीवरती हसतात. मला माहिती नाही की म्हणजे त्यांना काय वाटतं, पण तरीसुद्धा ज्यांना अनुभव आहे, जे म्हणतो आपण की एकदा दूध पोळलं की माणूस ताक फुंकून पितो, तर असे बरेच जण दुधाचे पोळलेले आहेत की ज्यांना आता कळायला लागले की एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि त्याचा त्यांना फरकही जाणवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आयोगाचे मागचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते पहा. मी कालच एक ग्रुपवरती मेसेज टाकला होता ज्याच्यामध्ये मी 2019चा ग्रुप Cचा जो पेपर होता त्याच्यातून पॉलिटीचे 3 क्वेश्चन असे सांगितले होते, जे की कंबाईंड 2021 ग्रुप बीची जी झाली आता 26 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये हे 3 प्रश्न जे आहेत त्यांचा डायरेक्ट रेफरन्स मिळतो. आणि काही प्रश्नांच्या बाबतीत तर म्हणजे काही विधानंसुद्धा सारखीच्या सारखी आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जर तुम्ही ॲनालिसिस केलं असतं तर हे मी पॉलिटीचं फक्त उदाहरणादाखल दिलं का, कारण 2019मधून ते प्रश्न आले होते. इव्हन सायन्सचा जो वनस्पती वर्गीकरणाचा प्रश्न होता 2019च्या ग्रुप बीला आलेला जसाच्या तसा प्रश्न तुम्हाला 2021च्या प्रीला पाहायला मिळाला. म्हणजे ग्रुप Cचा जो पेपर झालेला आहे अगदी एका वर्षाच्या गॅपमध्ये इतिहासचे प्रश्न आहेत, समाज सुधारकांवरचा 2019ला आलेलाच प्रश्न इकडे रिपीट झालेला आहे. मग जर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न 2019चे 2021च्या प्रीमध्ये पाहायला मिळालेत तर त्याच्यावरून थोडा विचार करा की तुम्हाला प्रिव्हियस इयरमधून, म्हणजे तुम्हाला एका वर्षाच्या पेपरमध्ये जर 5 मिळतात तर मागे मागे तुम्ही जसे जाल तर तुम्हाला जेवढे कट ऑफसाठी मार्क्स आवश्यक आहेत तेवढे प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ॲनालिसिसमधूनच मिळतात. इव्हन गेल्या वर्षीचा जो कंबाईंडचा पेपर झालेला होता 2020चा, त्यावेळेला तर मी इकॉनॉमिक्स, त्यानंतर जॉग्रफी, हिस्ट्री यांच्या मी 15पैकी 13-14 प्रश्न, प्रत्येक विषयाचे 13-14 प्रश्न जे आहेत त्यांचा रेफरन्स मी डायरेक्टली तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधून सांगितलेला होता. ठीक आहे, तर तसंच यावेळेलाही झालेलं आहे. फक्त आपल्याला टॅकल करता येत नाही ती गोष्ट, आणि त्याच्यामुळे म्हणजे ज्यावेळेला मी विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही आज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि त्याचा ॲनालिसिस करा, विद्यार्थ्यांची एक रिॲक्शन असते किंवा ते अशा पद्धतीने मला हे करतात, रिप्लाय देतात की मग मॅम आम्ही क्वेश्चन पेपर सोडवला, ॲनालिसिस केलं, मग आम्ही अभ्यास कधी करणार. मला म्हणजे तुमच्या अभ्यासाची व्याख्या काय आहे एक्झॅक्टली हेच मला समजत नाही, की तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे म्हणून अभ्यास करायचा आहे की तुम्हाला त्याच्यातून काहीतरी आउटपुट मिळवायचं आहे म्हणून अभ्यास करायचा आहे. म्हणजे 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात जे फक्त अभ्यासाला फोकस करतात, फक्त अभ्यास हेच त्यांचं टार्गेट असतं, आणि एक असतात की अभ्यासातून जे त्यांना साध्य करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, जिथंपर्यंत पोहोचायचं आहे ते टार्गेट त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणून ते अभ्यास करत असतात. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात याचा विचार तुम्ही स्वतः करायला पाहिजे. जर आपण आयोगाचे कंबाईंड प्री 2020 आणि कंबाईंड प्री 2021 ग्रुप बीचे पेपर्स पाहिले तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आयोगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते तर रिपीट केलेले आहेत, पण जर प्रश्नांची डेप्थ पाहिली आपल्याला तर आयोग अजून थोडा डीपमध्ये जात असल्याचं तुमच्या लक्षात येईल. जसं की 2021चा पेपर आल्यानंतर बऱ्याच जणांनी हे म्हटलेलं आहे की राज्यसेवा मेन्सला जे क्वेश्चन्स पाहायला मिळतात ते सुद्धा कंबाईंड प्रीला पाहायला मिळाले. ठीक आहे, राज्यसेवेचा बराचसा सिलेबस कंबाईंडमध्ये इम्प्लिमेंट करतोय की काय आयोग असं वाटत आहे, असं बऱ्याच जणांचं मत आलं. स्पेसिफिकली ज्यांनी राज्यसेवा दिलेली आहे किंवा जे राज्यसेवेची तयारी करतात असे विद्यार्थी, ठीक आहे, ते असं बोलतात. त्याचबरोबर कंबाईंडच्या प्रीचा जर आपण विचार केला, जसं मी ग्रुप Cचे प्रश्न ग्रुप Bला आलेत हेही तुम्हाला दाखवलं. काल मी ते प्रश्नांचा संदर्भ जो आहे किंवा कुठले प्रश्न आहेत ते टॉपिकसुद्धा मी काल ग्रुपवरती सेंड केले होते. मग आता या सगळ्यातून तुमच्या लक्षात काय येतं, तर ग्रुप Cचे पण काही प्रश्न कंबाईंडला आलेत किंवा राज्यसेवा मेन्सचे पण कंबाईंडला प्रश्न आलेत. मग ग्रुप Cला जेव्हा प्रश्न येतील त्यावेळेला तुम्हाला अपेक्षा काय आहे की सरळ सेवेचे किंवा इकडचे तिकडचे प्रश्न येतील का? लक्षात घ्या की वन लाईनर प्रश्नांची संख्या वाढत आहे.
म्हणजे आत्तापर्यंत मुलांना मल्टीलायनर क्वेश्चन जास्त असले की पेपर फार लेंदी वाटायचा, पण आत्ता जरी आयोग वन लायनर क्वेश्चन्स जास्त विचारत असेल तरी सुद्धा पेपरला वेळ न पुरणं हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. कारण तो क्वेश्चन अंडरस्टँड करायला, त्या क्वेश्चनचं आकलन करायला वेळ जात आहे. आणि या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आता प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण कसं करायचं, का करायचं, त्याचा काय फायदा होतो याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने प्रश्न रिपीट होतात. काही जण म्हणतील की फक्त 2-3 प्रश्न रिपीट होतात आणि मग त्याचा आम्हाला काय फायदा किंवा तेवढ्याने आम्ही पास होणार आहोत का. लक्षात घ्या की एका विषयामध्ये 2-3 क्वेश्चन तुम्हाला असे पाहायला मिळतील जे की डिरेक्टली रिपीट झालेले आहेत, म्हणजे ॲज इट इज क्वेश्चन. आणि काही क्वेश्चन असे असतील, म्हणजे जर समजा एका विषयाचे 15 प्रश्न येत असतील तर त्या 15पैकी कमीत कमी 10 प्रश्न मी म्हणते असे असतात ज्याचा रेफरन्स तुम्हाला डिरेक्टली मागच्या वर्षींच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये सापडतो. जरी तो प्रश्न जसाच्या तसा नाही आला तरी त्याच्या आजूबाजूचं जे विश्लेषण असतं त्याच्यातून ते प्रश्न येतात. मग जे टेस्ट सिरीज असतात, जे टेस्ट सिरीजवाले म्हणतात की आमच्या टेस्टमधून 40 प्रश्न आले, आमच्या टेस्टमधून 45 प्रश्न आले, ते कशाच्या भरोशावर म्हणतात. त्यांच्या टेस्टमधले सगळे प्रश्न, ते 40 प्रश्न जे असतात ते जसेच्या तसे रिपीट झालेले नसतात. मात्र ते जे प्रश्न आलेले असतात ते त्यांच्या प्रश्नाच्या आजूबाजूचा जो काही एरिया असतो किंवा आजूबाजूचं जे डिस्कशन असतं त्याच्यातून ते आलेले असतात. मग ते तुम्हाला करता आलं पाहिजे. मग तुम्ही काय करणार आहात, 2017, 2018, 2019 हे जे ग्रुप सीचे पाठीमागचे पेपर झालेले आहेत आयोगाचे, ते पेपर्स काढायचे आणि त्यांचा अभ्यास करायचा. आता त्याचा अभ्यास करताना काय, एक तर 11 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत, कारण 30 दिवस राहिलेत. आता मी तुम्हाला असं कुठली गोष्ट सांगणार नाही की बेसिकपासून करा, हे सगळे सब्जेक्ट वाचा, मग तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील. हे पॉसिबलच नाही आहे. 30 दिवसांमध्ये जर तुम्ही 7 सब्जेक्ट सगळा सिलेबस वाचायचं आहे असं ठरवलं आणि मग परत रिवाईज करायचं आहे तर हे प्रॅक्टिकली शक्य नसतं. ठीक आहे की बेसिक पण होईल तुमचं आणि मग परत तुम्ही रेफरन्सकडे पण याल आणि त्याच्यातून सगळा तुमचा अभ्यास होईल, हे तर प्रॅक्टिकली शक्यच नाही आहे. आता ज्यांनी कंबाईन दिलेली आहे किंवा जे ग्रुप बीसाठी होते किंवा जे अगोदरपासून ग्रुप सीसाठी अभ्यास करत त्यांनी काही कालावधीसाठी अभ्यास केला, आता ते रिव्हिजनच्या टप्प्यामध्ये असायला पाहिजेत. आणि इथे तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल ठेवता येणं हे गरजेचं आहे. जसं त्या एका तासामध्ये, म्हणजे बरेच माझेसुद्धा विद्यार्थी असे आहेत की ज्यांना त्या एका तासामध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे येत असणारे प्रश्नांची उत्तरही चुकली. आणि हेच मी एक्झामच्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की काहीही झालं तरी जे तुम्हाला येते ते चुकलं नाही पाहिजे. इवन मी सिलेबसच्या बाबतीत पण सांगते की समजा 100% जो सिलेबस आहे त्यातलं तुम्ही 70%च करा, पण तो 70% एवढा परफेक्ट करा की या 70%वर आलेले प्रश्न चुकले नाही पाहिजे. आणि कधीच 100% सिलेबसवरती प्रश्न येत नसतात. जे सिलेबसमध्ये पॉईंट दिले त्या प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळत नाही, त्याच्यातले काही सिलेक्टिव्ह असतात ज्याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे, मग ज्यावेळेला तुम्ही 17, 18, 19चा ॲनालिसिस कराल त्यावेळेला एक गोष्ट करा, म्हणजे आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत तर इथे तुम्ही जर प्रत्येक सब्जेक्ट वाचायचा ठरवला तर ते कंप्लीट होणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही की तुम्ही सगळ्या विषयांची पुस्तकं वाचाल. आणखी एक मुद्दा, काही वॉरियर्स मला डिरेक्टली विचारतात की मॅम आत्ता मग तुम्ही रेफरन्स बुक सांगा, कुठल्या रेफरन्समधून करू. तुम्ही आत्तापर्यंत जे वाचलं आहे ते पुढे, म्हणजे जर तुम्ही 3 एप्रिलची एक्झाम टार्गेट करत असाल तर तिथपर्यंत तुम्ही तेच रिवाईज करणं गरजेचं आहे. आत्ता ऐन वेळेला जर तुम्ही तुमचा रेफरन्स बदलत असाल, तुम्ही नवीन कुठलं तरी बुक, म्हणजे तुम्ही ऑलरेडी एक पुस्तक वाचत आलेले आहात आणि आता सडनली तुम्ही जर चेंज केलं तर याने फक्त तुमचं कन्फ्युजन वाढेल. ठीक आहे, ह्या वेळेला तुम्ही नवीन रेफरन्स किंवा आत्ता रेफरन्स शोधणं, मग तुम्ही इतके दिवस काय करत होते की आत्ता तुम्ही रेफरन्सेस शोधताय. ठीक आहे, तर तुम्ही जे केलेलं आहे आत्तापर्यंत, तुम्ही कुठलाही एक स्टँडर्ड रेफरन्स डेफिनेटली केला असेल. असं नाही की तुम्ही बिलकुलच काही रेफर नाही केलं. मग जर तसं तुम्ही काहीच रेफर केलेलं नसेल तर 30 दिवसात कंप्लीट होणं हे पण शक्य नाही आहे. मग आता तुम्हाला ज्या वेळेला त्या गोष्टी रेफर करायच्या आहेत तर जे तुमचं झालेलं आहे त्याची मॅक्झिमम रिव्हिजन कशी होईल यासाठी तुम्ही विचार करा. ज्यावेळेला तुम्ही 17, 18, 19चे पेपर सोडवताय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा अभ्यास कुठेतरी मागे राहिला आहे आणि माझं कंप्लीट नाही झालं, मे बी रीडिंग किंवा ते मला आठवत नाही, तर एक गोष्ट तुम्ही करू शकता. समजा तुम्ही 2017चा पेपर सोडवला, त्याच्यामध्ये काही पॉलिटीचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळाले. पहिला क्वेश्चन तुम्ही घेतला, पहिला क्वेश्चन समजा मी उदाहरणार्थ म्हणते की पंचायत राजवरती पहिला क्वेश्चन आहे 73वी घटना दुरुस्ती.
तर त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करताना तो पॉईंटच अख्खा कव्हर करा. म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीतली सगळी कलमं ती कधी लागू झाली किंवा त्याच्याने नवीन कुठलं परिशिष्ट ॲड करण्यात आलं का, काही भाग किंवा विशिष्ट बाबी काही ॲड करण्यात आले का, हे पॉईंट तिथल्या तिथे कव्हर करा. याने फायदा काय होईल, तुमची रिव्हिजन पण होईल आणि जर तुम्हाला वाटते की मी पेपर सोडवल्यानंतर माझा अभ्यास होत नाही आहे किंवा मला वेळ मिळत नाही आहे, तर ते पण तुमच्या डोक्यात नाही येणार, कारण त्या गोष्टी तुमच्या तिथल्या तिथे क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. 17, 18, 19 पेपर टायमिंग लावून सोडवा. आणखी एक टायमिंग लावून सोडवताना प्रॅक्टिस करताना जी तुमची शीट असते, आन्सर शीट, आपण जनरली काय करतो, एखादी नोटबुक करतो आणि नोटबुकवरती आपण 1, 2, 3, 4 असे नंबर्स टाकतो आणि ज्यावेळेला आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो त्यावेळेला 1चं उत्तर 2, 2चं उत्तर 3, 3चं उत्तर 1 असं या पद्धतीने आपण आकडे लिहितो. पण ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला असे आकडे नसतात टाकायचे, असे गोल असतात आणि ते तुम्हाला फील करायचे असतात आणि ते लक्ष देऊन ज्यावेळेला फील करायचे असतात त्यावेळेला इथे मला 2 लिहायचं आहे, मला खूप कमी कालावधी लागतो. ठीक आहे. पण ज्यावेळेला मला इथे फाइंड आउट करून गोल करायचं त्यावेळेला मला थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि त्यातही तिथे लक्ष देऊन करायचं असतं की वरचा खाली गोल होऊ नये. याच्यासाठी प्रॅक्टिस करताना यावेळेला शीटवरतीच करा. याची सॅम्पल कॉपी जी असेल ती मी सेंड करून देईन, त्याच्या प्रिंटआउट काढून ठेवा. तुम्ही एका पेजवरती 4 वेळा क्वेश्चन पेपर जो आहे तो सॉल्व्ह करू शकता, कारण 200 आकडे असतात त्याच्यावरती. पहिला क्वेश्चन पेपर 100पर्यंत, दुसरा 200पर्यंत सोडवा, पाठीमागच्या बाजूला पण प्रिंट घ्या आणि त्याच्यावरती पण एका शीटवरती 4 पेपर तुमचे सॉल्व्ह करून होऊ शकतात. मग ज्यांनी आत्तापर्यंत प्रॉपरली अभ्यास केला, स्पेसिफिकली मी 65 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना सांगेन, तुम्हाला जे फॉलो करायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रेफरन्स किंवा पहिली प्रायोरिटी तुमची क्वेश्चन पेपर्सच असली पाहिजे, कारण सिलेबस ऑलरेडी सगळा सिलेबस तुमच्या नजरेखालून गेला 65 डेजमध्ये. ठीक आहे. ज्यांनी कोणी त्याच पद्धतीने अभ्यास केला असेल, ज्यांच्या कोणाच्या नजरेखालून पूर्ण सिलेबस गेला असेल, त्यांनासुद्धा मी रेफर करेन की तुम्ही या 30 दिवसांमध्ये फक्त प्रॅक्टिस आणि ॲनालिसिसवरती भर द्या. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं आणि त्याचं डीपमध्ये ॲनालिसिस करणं. ज्यावेळेला तुम्हाला ॲनालिसिस डीपमध्ये करता येतं, तुम्ही कुठलाही कसाही प्रश्न आला तर तुम्ही तो टॅकल करू शकता आणि इवन ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, त्यांनीसुद्धा क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केलेली असते. आणि जसं कंबाईंड प्री 2020 आणि 21च्या पेपर्सवरून जर तुम्ही पाहिलं तर आयोग सिलेबसला धरून प्रश्न विचारतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पाठीमागचे क्वेश्चन्स तर रिपीट होत आहेत पण डेप्थ लेवल वाढते. 2021च्या पेपरमध्ये तुम्हाला काही नवीन पॅटर्न पाहायला मिळाले असतील क्वेश्चनचे. फॉर एक्झाम्पल, आत्तापर्यंत क्वेश्चन विचारताना आयोग काय करत होतं, 4 विधानं देत होतं आणि 4 विधानांवरून त्या विधानांमध्ये वर्णन केलेलं असायचं आणि त्या वर्णनावरून व्यक्ती ओळखायला सांगितली जात होती. मात्र आता आयोग काय करत आहे, म्हणजे बऱ्याचदा काय व्हायचं की या 4 पैकी समजा मला 2च नंबर, एकच विधान माहिती आहे, मला दुसरंच विधान माहिती आहे, तरी सुद्धा माझं उत्तर येत होतं, कारण ती 4ही विधानं एका व्यक्तीबद्दल असायची. आता आयोग काय करायला लागले, 4 विधानं 4 वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल देत आहे आणि खाली ऑप्शनमध्ये या 4ही व्यक्ती ज्या आहेत ते मागे पुढे करून, म्हणजे या 4चं तुम्हाला सिक्वेन्स पण ओळखता आला पाहिजे. पहिलं विधान कुठल्या व्यक्तीबद्दल आहे, दुसरं कुठल्या व्यक्तीबद्दल आहे, तिसरं कुठल्या, म्हणजे हेही तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजेच आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो हे आहे, आवाका आहे, तो बऱ्यापैकी सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये आयोगाने थोडंसं ट्विस्ट केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीवरती प्रश्न येणार, तिथे आता 4 व्यक्तींवरती प्रश्न येणार आहे. म्हणजे समाजसुधारक करताना तुम्ही एक समाजसुधारक टार्गेट ठेवून केलं तर त्याचं तुम्हाला ते 4 विधानांवरून उत्तर निघत होतं. आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ते 4 समाजसुधारक किमान त्यातले 2 किंवा 3 तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या वेळेला याच्यावरती करंटवरती प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये सुद्धा व्यक्तींच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या क्रमाने लावा म्हणून पण प्रश्न विचारायला लागलेत. म्हणजे क्रमाने लावा हा प्रश्न आपल्याला उत्तर ते दक्षिण, दक्षिण ते उत्तर एवढंच माहिती होतं, किंवा आयोगाने जे इतिहासमधल्या घडलेल्या घटना असतात त्यांचा क्रम आपल्याला ओळखायला सांगितलं हेच आपल्याला माहिती होतं. पण आता जर असे प्रश्न करंट अफेअर्समध्ये येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही अभ्यास करण्याची तुमची पद्धती थोडी बदलवली पाहिजे. पण ही बदलवताना तुम्हाला पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा आधार घेणं हे मस्ट आहे. म्हणजे तुम्ही फक्त जस्ट वाचायचं म्हणून जर वाचत बसलात तर त्यांनी काहीही होणार नाही आहे. कारण असे खूप लोक आहेत ज्यांना पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत पण त्यांना पेपर टॅकल करता येत नाही. पेपर टॅकल करण्यासाठी तुमचं ते स्किल डेव्हलप होणं गरजेचं असतं. कारण माझे सुद्धा बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अभ्यास एवढा जास्त चांगला आहे की पेपरमध्ये आलेले नाही म्हटलं तरी 60 प्रश्न सहज त्यांच्या ओळखीचे आहेत. पण तिथे त्या एका तासामध्ये स्वतःवरती संयम ठेवणं असेल, स्वतःच्या विचारांवरती नियंत्रण ठेवणं असेल, किंवा त्या
पेपरला कसं सामोरं जायचं, त्या स्ट्रेसला कसं हँडल करायचं हे न जमल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचा स्कोर कमी आला आहे. आणि जे शेवटच्या 4-5 मिनिटाचं मी सांगितलं तर हे तुम्हाला इथेच शिकायचं. म्हणजे 30 दिवसाचं जे मी बोलते हे सगळं तुम्ही 30 दिवस काय केलं, 1 वर्ष काय केलं, 2 वर्ष काय केलं हे तर मॅटर करतं, पण सगळ्यात जास्त मॅटर करतं की तुम्ही त्या 1 तासामध्ये काय करता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फोकस कशावरती करायचा आहे. आता मॅथ्स, रिझनिंग आणि करंट हे 2 एक पार्ट असे येतात जे की म्हणजे आपले सब्जेक्ट जे आहेत 5 सब्जेक्ट त्याच्यासोबत जोडून तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. पण हे 2 सब्जेक्ट मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ज्यांना तुम्ही डेली वेळ देणं गरजेचं असतं. तुम्हाला दररोज त्या गोष्टींसाठी वेळ देता आला पाहिजे. उदाहरणार्थ मॅथ्स, रिझनिंगची प्रॅक्टिस असेल तर तिथे तुम्हाला वेळेत प्रश्न सोडवून होतात. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तिथे वेळ कमी पडतो किंवा मग चुका जास्त होतात, ऑप्शन लक्षात येत नाहीत, काही होऊ शकतं. त्याची प्रॅक्टिस गरजेची असते. तर या 30 दिवसामध्ये रोज 1 तास तुम्हाला मॅथ्स, रिझनिंगला कंपल्सरी द्यायचं आहे. मग मॅथ्स, रिझनिंगमध्ये फोकस काय करायचं, सरळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आयोगानेच दिलेली आहेत. सरळ आयोगाचे जे पेपर तुम्ही सोडवणार आहात 17, 18, 19 याच्यामध्ये जे मॅथ्स, रिझनिंगचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला कळतं की आयोगाने कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत. 17, 18, 19 तिन्ही इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातून मॅथ्स, रिझनिंगचे टॉपिक पिक करायचे. फॉर एक्झाम्पल समजा 17ला पण अंकमालिकावरती प्रश्न आला आहे, 18ला आला आहे, 19ला नाही आला जरी समजा आला असेल नसेल तरी तुम्हाला टॉपिक फक्त पिक करायचं. समजा वयवारीवरचा प्रश्न तुम्हाला एखादा पाहायला मिळाला, काळकाम वेगवरचा प्रश्न पाहायला मिळाला, ते टॉपिक झाले ते नोट डाऊन करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आयोगाचे तर सोडवा पण त्याच प्रकारची आणखी उदाहरणे सोडवा. हे डेली 1 तास तुम्ही द्यायलाच पाहिजे माझ्या मते. त्याच्यापेक्षा थोडा जर जास्त म्हटलं तर 1.5 तासापर्यंत देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर करंट अफेअर्सकडे जर आपण आलो तर करंट अफेअर्ससाठी सुद्धा 1 ते 1.5 तास हा दिवसातला तुम्ही दिलाच पाहिजे. जसं बाकी सब्जेक्ट आहेत, समजा तुम्ही आज वाचले हिस्ट्री, अजून 3-4 दिवसांनी वाचलं तरी चालेल, पण करंट असं आहे की फार वास्ट आहे. म्हणजे तुम्ही त्याला असं लिमिट नाही घालू शकत की हे एवढंच येईल. ठीक आहे, जसं की हिस्ट्रीला किंवा पॉलिटीला तुम्ही किमान सांगू शकता की एवढं एक पुस्तक वाच, याच्यातून होऊन जाईल. म्हणजे किमान समजा 10 प्रश्न आहे तर 8-9 प्रश्न सापडून जातील. तसं करंटच्या बाबतीमध्ये तुम्ही लिमिट नाही घालू शकत. करंटचा आवाका फार मोठा असतो, कारण तिथे जगातल्या पण घडामोडी विचारल्यात, भारतातल्या पण विचारल्यात, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पण येतात परत. त्याच्यामध्ये पण परत मग आर्थिक आहेत, राजकीय आहेत, त्यानंतर संरक्षण विषयक आहेत, पुरस्कार आहेत, हे सगळंच आलं. मग हे कळतच नाही की किती करावं. त्याच्यामुळे काय करायचं, 1 ते 1.5 तास द्या. जे बुक तुम्ही कंबाईनसाठी वापरलेलं आहे त्याच पुस्तकाची रिव्हिजन करा. हे मी कंबाईनच्या आधी पण सांगितलं होतं की 2021 सगळेजण म्हणतात, बट कुठेतरी इंट्युशन्स आहेत मला असं वाटते की 2021 ऐवजी पाठीमागून प्रश्न विचारले जातील आणि तसंच काहीसं झालेलं आहे. सो आत्ता करताना जसं अगोदर पण मी सांगितलेलं 2020च्या करंट अफेअर्सवरून किमान नजर फिरवा. पूर्ण वर्षाचे नाही केले तरी चालेल, कारण आता ग्रुप बीला त्यांनी ऑलरेडी विचारले, तर तशी शक्यता थोडी कमी आहे की ग्रुप सीला पण सेम फॉलो करतील ते, बट रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे 2020च्या वरून थोडी नजर आणि 21चे जे आहेत ते व्यवस्थितपणे करा. आता बरेच जण काय करतील माहिती आहे की आयोगाने अगोदर आता 18-19चे पण काही प्रश्न घेतले किंवा 2020चं पण विचारलं, म्हणून बरेच जण ग्रुप सीला करताना 2021चं काहीच नाही करणार, पाठीमागचंच सगळं करत बसतील आणि त्याच्यामुळे 2021चे आलेले प्रश्न टॅकल नाही होणार. तर असं नका करू. आणि सब्जेक्ट वाईज जाताना पण लक्षात येतं आपल्याला की जसं अर्थसंकल्प वगैरे आहेत तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. काही जण म्हणतात की खूपच डीपमध्ये विचारलं, मग ते इकॉनॉमिकचा शेप काय असेल वगैरे असले प्रश्न आले, मग हे तर आउट ऑफ द सिलेबस वगैरे. तर असं काही नाही आहे, कारण तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला ब्राझीलच्या वगैरे ऑलिम्पिक झाल्या होत्या तर त्यावेळेला पण असे काही विधानं आयोगाने टाकली होती की तिथे हवामानाची वगैरे चर्चा झाली का. तर अशा काही गोष्टी, असे प्रश्न टाकणं हे आयोगाची सवय आहे पहिल्यापासून. ते तुम्हाला टॅकल करता येते की नाही हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे करंट अफेअर्सला पण वेळ देताना एक काळजी घ्या. तुम्ही 19चा पेपर सोडवला समजा, तर 19मध्ये तुम्हाला 15 करंट अफेअर्सचे प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यातले काही पुरस्कारावरती असतील, काही क्रीडा विषयक असतील, काही संरक्षणाचे असतील. तर तिथला जो टॉपिक आहे, उदाहरणार्थ 2019चा कंबाईनचा पेपर जो तुम्ही पाहिला ग्रुप सीचा, तर तुम्हाला पद्म पुरस्कार पाहायला मिळतील. ते कुठले त्यावेळेचे विचारलेत. मग तुम्ही काय कराल, रिसेंटलीचे जे आहेत 2021चे करा. ठीक आहे, 2021चे पद्म पुरस्कार तुम्ही करून ठेवाल. तर अशा पद्धतीने तुम्हाला करंटचं सुद्धा की कुठल्या घटकावरून प्रश्न येऊ शकतो हे तुम्हाला तिथून टॅकल करता येईल. अदरवाईज तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात किंवा तुमच्याकडे कुठलंही पुस्तक असेल तर तुम्ही हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला सगळंच इम्पॉर्टंट वाटत राहणार आहे. पण किमान 15 पैकी आपल्याला 9 ते 10 क्वेश्चन तरी किमान तेवढे तरी टॅकल करता आले पाहिजेत.
हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. जे 7 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि करंटला मी सांगितलंच आहे तुम्हाला की किती वेळ द्यायचा. आता उरतो हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्सचा प्रश्न. परत एकदा खूप प्रश्न असे आहेत जे रिपीट होतात, तर तुम्हाला ते जे रिपीटेशन आहे ॲटलिस्ट रिपीटवाले आणि जे पाठीमागच्या याच्या रेफरन्समधून आलेत प्रश्नांच्या किंवा ते तरी नाही चुकले पाहिजे, एवढं तरी डोक्यात फिक्स ठेवा. आणि त्याच्यासाठी मग प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन करताना हिस्ट्रीसाठी, जॉग्राफीसाठी, पॉलिटीसाठी या 3 विषयांसाठी मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड करेन, एक तर तुम्हाला कंबाईंड प्रीचे क्वेश्चन पाहिजे आहेत ग्रुप बीचे, या 3 सब्जेक्टसाठी. ग्रुप बीचे, ग्रुप सीचे प्रीचे क्वेश्चन्स पहा, प्लस मेन्सचे पण पहा, कारण जो पार्ट प्रीला आहे आणि मेन्सला आहे असे पहा, कारण बरेचसे मेन्सचे क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवाचे जे आहेत, राज्यसेवा मेन्सला जर तुम्ही गेलात तर राज्यसेवा मेन्समध्ये तुम्हाला हिस्ट्रीच्या समाज सुधारकांवरचे खूप प्रश्न पाहायला मिळतील. आय थिंक मी युद्धाभ्यासमध्ये पण बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. जॉग्राफी, पॉलिटी, इकोचे वगैरे. तर हिस्ट्रीचे जे समाज सुधारकांवरचे राज्यसेवा मेन्सला पण आलेले प्रश्न आहेत ना, ते पण नजरेखालून घालवा. त्याच्यानंतर जॉग्राफीचे महाराष्ट्राच्या भूगोलवरती जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्ही बेसिकली करायला पाहिजेत. महाराष्ट्राच्या भूगोलावरती जे प्रश्न आलेले आहेत तर ते महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न करा, राज्यसेवा मेन्सचे सुद्धा. आणि बाकी तर ग्रुप बी सी प्री आणि मेन्स दोन्हीचे करायचे आहेत. पॉलिटीचे, राज्यसेवा मेन्सचे जे आपले टॉपिक आहेत त्याच टॉपिक्सशी रिलेटेड फक्त प्रश्न एकदा नजरेखालून घाला, कारण त्याच्यातून काय होतं ना, जरी डीपमध्ये नाही झालं तरी प्रश्नामध्ये जी वाक्य असतात जी आयोगाने वापरलेली आहे, जी तुमच्या रेफरन्स बुकमधून कधी तुमच्या वाचनात आलेली नसतात, ती नवीन विधानं किंवा ती नवीन माहिती तुम्हाला मिळते. ठीक आहे. तर हे फक्त एकदा नजरेखालून घाला. मेन्स तर जास्त खोलमध्ये जात बसू नका, नाही तर तुम्हाला सगळंच मागे राहिले असं परत वाटायला लागेल. आता हे झालं हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटीच्या बाबतीमध्ये. आणि एवढं केलं ना, याच्यातून तुमचा सिलेबस निम्म्यापेक्षा जास्त कव्हर होतो. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही क्वेश्चन पेपर तर सॉल्व्ह करतच आहात प्रीचे, ग्रुप सीचे. म्हणजे इथे जे मी ग्रुप सी तुम्हाला सांगितले तर इथे क्वेश्चन पेपरमधून ऑलरेडी होतंय, मग ते डबल तेच करत बसायचं का नाही. ग्रुप बीचे जर तुम्ही ऑलरेडी पाहिले असतील आता कंबाईंडसाठी, जसे की 65 डेजमधल्या सगळ्या स्टुडंटनी पाहिले, तर जे तुम्ही पाहिलेले आहेत ते फक्त एकदा रिवाईज करा. ठीक आहे. प्रश्न पहा, म्हणजे त्याच्या आजूबाजूची पण माहिती पहा, कारण त्याच्यातून प्रश्न येतात. इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक जे राज्यसेवेला आहेत, राज्यसेवा मेन्सला, तर त्या टॉपिकवरचे क्वेश्चन पहा. फॉर एक्झाम्पल पंचवार्षिक योजना. आता काही जण म्हणतील की पंचवार्षिक योजनेवर एक पण प्रश्न नाही आला, मग वाचून काय करायचे. तुम्हाला माहिती आहे का पुढे येईल की नाही येईल. जर आला तर मग त्यावेळेला तुम्ही काय करणार. म्हणजे फक्त तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आयोगाने प्रश्न विचारले पाहिजेत ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे, कारण तीच गोष्ट जास्त त्रासदायक ठरते. म्हणजे तुम्ही डोक्यात एक ठेवून गेलेला असता की याच्यावरच येणार, याच्यावरच येणार, याच्यावरच येणार, आणि तिथे गेल्यानंतर त्या टॉपिकवरती प्रश्न नाही दिसला की तुम्हाला पेपर अवघड वाटायला लागतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तो आयोगाचा पेपर आहे, आयोगाने सेट केला आहे. आयोगाला ज्या टॉपिकवरती वाटेल त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारेल. तो टॉपिक सिलेबसमध्ये आहे, तो टॉपिक तुम्ही रीड केलाय, बस हा टॉपिक मी वाचलाय, या टॉपिकवरच्या ट्रिक्स माझ्याकडे आहेत आणि हेच आलं पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका, कारण त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर बराचसा कॉन्फिडन्स आपला जो आहे तो लो होत असतो. ठीक आहे. आणि सायन्सला काही बेसिक टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न पाहायला मिळतो. असे जे टॉपिक आहेत ते टॉपिक, जसे की मी लिस्ट पण ऑलरेडी सेंड केलेली आहे आपल्या वॉरियर ऑफिसर टेलिग्राम चॅनलवरती, तर त्याच्यामध्ये जे 30 डेजसाठी जे मी पाठवलेले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. ठीक आहे. तर ॲटलिस्ट तेवढे तरी तुमच्या शेवटच्या दिवसामध्ये रिवाईज झाले पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 30 दिवस आहेत तुमच्याकडे शिल्लक. ज्यांनी खरंच आत्तापर्यंत सिरियसली म्हणजे सगळे टॉपिक वगैरे रीड केलेत, मी त्यांना खरंच पर्सनली मी रेकमेंड करेन. आणि हे खूप विद्यार्थी फॉलो करतात, ते पोस्टही घेतात, पण ते बऱ्याचदा सांगत नाहीत आणि बरेच जण सांगतात पण बाकी लोक ऐकत नाहीत. हे की तुम्ही उरलेल्या या दिवसांमध्ये तुमचं जास्त, मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त फोकस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवणं आणि त्याचं ॲनालिसिस डीपमध्ये करणं. फक्त एवढंच नाही म्हणजे केलं आणि सोडून दिलं असं पण करू नका. परत त्याची रिव्हिजन पण ॲटलिस्ट 2 रिव्हिजन तुमच्या त्या पेपरच्या झाल्या पाहिजेत. पेपरची रिव्हिजन कशी करायची, प्रश्न आहे, त्याचे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये कुठे काय चुकले आणि तुम्ही जे आजूबाजूला सगळं लिहिलेलं आहे हे सगळं तुमचं रिवाईज होणं गरजेचं आहे ॲटलिस्ट 2 वेळा. तर मग तुम्ही जे पण टेस्ट सिरीजवाले म्हणतात की आमच्याकडून 40 प्रश्न आले, 45 प्रश्न आले, ते कसे आले हेही तुम्हाला कळेल आणि ते 40-45 प्रश्न तुमचे सुद्धा टॅकल होतील. पण जर तुम्ही त्या पद्धतीने फॉलो केलं तर. हे लक्षात ठेवा, डेली 1 तास मॅथ्स रिझनिंगला द्याच, 1 ते 1.5 तास करंट अफेअर्सला द्याच. बाकी सब्जेक्टमध्ये कुठला तुमचा सब्जेक्ट असा आहे की जो तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देतो
तेही फाइंड आउट करा. ज्या सब्जेक्टमध्ये तुमचे नेहमीच चुकतात, कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना माहिती आहे की माझं ठराविक सब्जेक्टमध्ये चुकतात, तरीसुद्धा जाणून बुजून त्याच्यामधले जास्त प्रश्न अटेम्प्ट केलेत आणि ते निगेटिव्हमध्ये गेलेत. तर या चुका किमान तुमच्या ग्रुप सीला होऊ नयेत, हा तुमचा फोकस असला पाहिजे. ठीक आहे. इम्पॉर्टंट टॉपिकवरती जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल की कुठले टॉपिक, खरं तर इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला याच्यातूनच मिळतील, तर ही जर हवे असतील तर ते मी परत एकदा प्रोव्हाइड करेन. पण याच्यातून कसे फाइंड आउट कराल? 2017, 2018, 2019 पॉलिटीचे 10 प्रश्न काढा. तर 10 प्रश्न जे आहेत, म्हणजे हे 30 प्रश्न जे आहेत ते ज्या टॉपिकवरून आलेले आहेत त्या टॉपिकला डायरेक्ट जा आणि ते टॉपिक व्यवस्थित रीड करा. ठीक आहे. त्याच्यातले जे पॉईंट असे असतील ज्याच्यावरती प्रश्न बनण्याची शक्यता तुम्हाला वाटते, त्या पॉईंटवरती काहीतरी तुम्हाला ट्रिक किंवा जे कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल त्या संकल्पना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सेम हिस्ट्रीचे प्रश्न पहा. हिस्ट्रीचे तर मॅक्झिमम प्रश्न समाजसुधारकांवरती असतात. जॉग्राफीचं पहा की जॉग्राफीचे प्राकृतिक रचनेवरती आहेत का, प्रशासकीय विभागांवरती किंवा प्रशासकीय रचनेवरती प्रश्न आहेत का, त्याच्यानुसार ते टॉपिक कंप्लीट करा. आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागील वर्षाच्या, त्या तुमच्यासाठी बेस्ट गुरु आहेत. मी अजूनही सांगते, त्याच्यातून खूप गोष्टी तुम्हाला समजतील आणि त्याच्यातून जे अभ्यास करतील त्यांचा पुढे फायदाच होईल. फक्त एक की या 30 दिवसामध्ये जे पण काही कराल त्याच्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे 8 दिवस मी एक अभ्यास केला आहे, 8 दिवसांनी मला वाटते की अरे माझं चुकतंय की काय, आणि मग मी परत दुसरं काहीतरी, म्हणजे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हालाच फिक्स नाही आहे की काय करायचं आहे. याच्यात अडकून पडाल तर परत एकदा जर समजा ग्रुप बीला तुमचा अनुभव वाईट असेल तर ग्रुप सीला तेच होणार आहे. आणि आयोगाकडून अपेक्षा ठेवणं बंद करा, पेपरकडून अपेक्षा ठेवणं बंद करा की मी जे वाचलंय तसंच आलं पाहिजे. तुम्ही जे वाचाल त्याच्यातूनच प्रश्न येतील, पण कधी ज्यावेळेला तुम्हाला काय वाचायचं आहे हे कळेल तेव्हा. आणि काय वाचायचं हे तुम्हाला कधी कळेल? ज्यावेळेला तुम्हाला याचं ॲनालिसिस व्यवस्थित करता येईल तेव्हा. 2020-2021चा कंबाईंड ग्रुप बीचा पेपर डेफिनेटली एकदा पहा, कारण थोड्याफार प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये तिथे चेंजेस झालेले आहेत. ते चेंजेस जर तुम्हाला समजून घेता आले तर येणाऱ्या ग्रुप सीला टॅकल तुम्हाला करता येईल. आणि प्रॅक्टिस ही आयोगाचा पेपर देत आहोत असं समजूनच करा, कारण बरेच जण प्रश्नपत्रिका सोडवतात पण फक्त ती सोडवायची आहे या हेतूने सोडवतात आणि एवढे प्रॅक्टिस करूनही आयोगाच्या पेपर दिवशी व्हायची तीच बोंब होते. तर असा अनुभव परत येऊ नये याच्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल मी व्यवस्थित बोलले आणि खूप जीव तोडून हे सांगितले. ॲटलिस्ट ट्राय करून पहा, तुम्हाला तुमच्यामध्ये फरक जाणवेल. कारण बरेचसे विद्यार्थी माझेसुद्धा असे आहेत जे 10-15 मार्क्सच्या दरम्यान होते ते 40पर्यंत 45पर्यंत गेलेले आहेत. मग हे तुमच्या बाबतीतही होऊ शकतं, फक्त तुमची प्रॅक्टिस योग्य दिशेने ठेवा. ठीक आहे. तर एकदाच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे आणि तेच फॉलो करा. सगळ्यांचंच ऐकायचं आणि सगळ्याच दिशेने जायचं म्हटलं तर मग याच्यामध्ये तुम्ही वाट हरवून बसाल. त्यामुळे तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की मला काय करायचं आहे. आणि जे मी यापूर्वी खूपदा सांगितलेलं टू डू लिस्ट, तुम्हाला 30 दिवसांमध्ये काय काय करायचं याची एक लिस्ट तुमच्याकडे प्रिपेअर असली पाहिजे आणि ते तेवढं कंप्लीट तुम्हाला करायचंच आहे. म्हणजे लास्ट डेला जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे ते मिळतं. अदरवाईज मग तुमच्या डोक्यात हेच राहतं की माझं खूप वाचायचं राहिले आणि त्याच विचाराने तुम्ही एक्झामला जाता. आणि परत एकदा सांगते की आत्तापर्यंत जे केले त्याच्यावरती पुढची तयारी बेस्ट ठेवा. उगीच आत्ता कंबाईंडला एखाद्याला चांगले मार्क्स मिळालेत म्हणून लगेच त्याला काही जण रेफरन्स विचारतात, तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं होतं सांगा. मग तुम्ही ते एकच पुस्तक घेऊन वाचून तुम्ही पास होणार आहात का? आयोगाच्या पेपर विचारण्याचं जे तुम्हाला या 2 पेपरवरून कळेल की आयोगाचे एक्झॅक्टली चेंजेस काय व्हायला लागलेत. कारण आयोगाचे मेंबर्सही बदललेले आहेत. आयोगाचा पॅटर्न बदलत चालला आहे किंवा पॅटर्न बदलत चालला आहे असं म्हणण्यापेक्षा थोडंसं क्वेश्चन ट्विस्ट करणं जे आहे, म्हणजे पहिले ज्या पद्धतीने विचारले जात होते आत्ता जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं जाते. आणि कंबाईंड ग्रुप बीचा पेपर झाल्यानंतरही मी हे सांगितलं होतं, त्याच्या आधीही सांगितलं होतं की ज्यावेळेला एखादा प्रश्न खूप सोपा वाटतो ना त्यावेळेला थांबायचं, विचार करायचा आणि मग उत्तर लिहायचं. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं हेच होतं की खूप सोपं आहे, मला येते म्हणून पटकन उत्तर लिहितात आणि परत जाऊन कळतं की अरे हे तर असं होतं, मी प्रश्नच नीट वाचला नाही. आणि जेवढे मार्क्स आपले जातात त्याच्यातले किमान 5 मार्क्स तरी असे असतात जे प्रश्न नीट न वाचल्यामुळे जात असतात आणि ते 5 मार्क्स तुम्हाला पोस्ट मिळवून देऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि बाकीची जी दुनियादारी आहे, खरंच तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये तुमचं ध्येय जर मिळवायचं असेल ना तर बाकीच्या दुनियादारीत पडू नका.
जे तुमचं टार्गेट आहे फक्त त्याच्यावरती फोकस ठेवा. उगीचच इकडच्या तिकडच्या उचापती करण्यात तुमचा एवढा वेळ वाया जातो, तुम्हाला समजतही नाही आणि ते विचार तुम्हाला फक्त आतमधून पोखरत असतात. तुमचं त्याच्यातून काहीही म्हणजे बेनिफिट तर काहीच नसतं, उलट तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर दूर जात असता. त्यामुळे या 30 दिवसामध्ये कशा पद्धतीने ॲटलिस्ट काय काय करायचं आहे हे तर मी सांगितलं. आता हे तुमच्या टाईम टेबलनुसार तुम्ही कसं बसवताय हे तुमच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे. पण मी तुम्हाला ॲटलिस्ट मी एवढं पण सांगते तुम्हाला की कमीत कमी तुमचे 15 क्वेश्चन पेपर तरी सोडवून झाले पाहिजेत, कमीत कमी 15, ठीक आहे. आयोगाचे 3 धरा आणि बाकी 12 टेस्ट सिरीज किंवा कुठूनही इकडून तिकडून तुम्ही कंबाईंड ग्रुप बीचे जरी सॉल्व्ह केले तरी सुद्धा चालू शकतात. असं नाही आहे की ग्रुप सीला खूपच वेगळं विचारलं जातं, उलट ग्रुप बीची डेप्थ थोडी जास्त असते, त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होईल ग्रुप सीला. पण ग्रुप सी आणि ग्रुप बीमध्ये ग्रुप सीचे जे मेरिट आहे म्हणजे मोस्टली मुलं जे असतात टायपिंग न झालेली तर ती विदाऊट टायपिंगच्या पोस्टला टार्गेट करत असतात, तर तिथे मेरिट खूप हाय जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळे त्या गोष्टी पण सगळ्या एकदा डोक्यात ठेवा, ठीक आहे. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला डेफिनेटली या उरलेल्या 30 दिवसांसाठी फायदा होईल. तुम्हाला या 30 दिवसांसाठी जर असे काही डाऊट असतील की जे डाऊट्स तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की याच्यामुळे मार्क्स कमी येऊ शकतात किंवा हे क्लिअर होणं गरजेचं आहे, तर ते तुम्ही विचारू शकता. डेफिनेटली मी तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एकदा सांगते, फोकस्ड राहा, काय करायचं आहे तुम्हाला हे एकदा व्यवस्थित ठरवा आणि तेच व्यवस्थित फॉलो करा, ठीक आहे. जर तुम्हाला वॉरियर ऑफिसरचे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असेल, त्याची काही मदत झाली असेल यापूर्वी, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज शेअर करा. आणि अजून एकदा सांगेन की उरलेल्या 30 दिवसांमध्ये युद्धाभ्यासचे लेक्चर्स प्लीज पहा, कारण खूप क्वेश्चन्स युद्धाभ्यासमधून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी हेल्पफुल ठरतात. खूप कंटेंट जो आहे तो तिथून कवर होतो. म्हणजे मी बाकीच्यांसारखं असं नाही म्हणणार की आमच्या लेक्चरमधून प्रश्न आले, कारण आयोगाचे सोर्सेस असतात त्याच्यातूनच ते प्रश्न येत असतात. पण तुम्हाला तिथे पेपर अटेंड करताना किंवा तिथे तुम्हाला पेपर सोडवताना ते लेक्चर्स हेल्पफुल ठरतात. तुम्हाला ते जसंच्या तसं आठवतं, म्हणून तुम्हाला रेकमेंड करते. क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे लेक्चर्स असे आहेत ज्यामध्ये राज्यसेवा मेन्स असेल, कंबाईनची मेन्स असेल, तर त्याचे प्रश्न जे आहेत ते मी त्याच्यामध्ये त्या लेक्चर्समध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचे 30 दिवस किंवा येणाऱ्या जी परीक्षा आहे त्याच्यासाठी पूर्ण तयार राहा. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.